टाळ्या वाजवून सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. मी सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी सभागृहामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. शिक्षणामध्ये डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं हे 125वी जयंती वर्ष आहे. या निमित्ताने भाऊसाहेबांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा समाजाच्या विविध घटकांमध्ये परिचय व्हावा या दृष्टीनं श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. विशेषतः नवीन पिढीला भाऊसाहेबांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा परिचय व्हावा या दृष्टीनं प्राध्यापक डॉक्टर किशोर फुले यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून भाऊसाहेबांच्या जीवनपटावर एक चित्रफित निर्मित केलेली आहे. या चित्रफितीच्या माध्यमातून भाऊसाहेबांच्या वेगवेगळ्या कार्याचा परिचय समाजाला विशेषतः तरुण पिढीला व्हावा ही मला खात्री आहे. आणि त्यामुळं संस्थेअंतर्गतच नाही तर संस्थेत बाहेरील सुद्धा विविध घटकांनी या चित्रफितीचं अवलोकन करून भाऊसाहेबांच्या जीवनाचा परिचय करून घ्यावा अशा प्रकारचं आवाहन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांना करीत आहे. धन्यवाद. नमस्कार. महापुरुष तेजस्वी सूर्याप्रमाणे आपलं जीवन उजळवून टाकतात. भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमानात अलौकिक कार्य करून समाजाचं उन्नत भविष्य ते निर्माण करतात. ते द्रष्टे असतात. महापुरुषांच्या या प्रकाश पर्वानं आपल्या पिढ्या उजळवून निघतात. डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख या द्रष्ट्या महापुरुषानं आपलं आयुष्य उजळवून टाकलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आणि उद्घाटक माननीय डॉक्टर किरण पाटील साहेब, जिल्हाधिकारी बुलढाणा जिल्हा. आपल्या गेल्या 2 वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळात या जिल्ह्याला गतिमान करण्यासाठी अनेक समाज उपयोगी निर्णय साहेबांनी घेतले. हे निर्णय घेत असताना महाराष्ट्र शासनाकडून अनेक वेळा सन्मानही प्राप्त झाला. एकंदरीत जिल्ह्याची परिस्थिती, अपुरा कर्मचारी वर्ग आणि प्रशासनाची गतिमानता या सगळ्याच बाबीवर एकाच वेळी काम करत असताना आपली नियोजन दृष्टी आणि या दृष्टिकोनातून शेतकरी असणारा वर्ग त्या शेतीला, शेतीचं अर्थकारण आणि त्याचं चक्रव्यूह भेदून विविध प्रकारच्या योजना या जिल्ह्यात सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी राबवल्या. मग तो दिव्यांगांचा आधार असेल, लोणारचं हेरिटेज सेंटर असेल, उद्योगांमध्ये 24 तासामध्ये परवानगी असतील उद्योगांसाठी, समृद्धी महामार्ग असेल, आध्यात्मिक ऐतिहासिक पर्यटनस्थळाचा विकास असेल, आंबा महोत्सव असेल, सार्वत्रिक फळबाग लागवडीचा पुरस्कार असेल, भाजीपाला व फळबाग लागवडीचं क्षेत्र असेल, या विविध क्षेत्रांमध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करून जिल्हा प्रशासन गतिमान करून एक वेगळ्या उंचीवर नेऊन जिल्ह्याला एक वेगळी ओळख करून साहेबांनी दिली. त्यांना मोठे बनवतात. बुलढाणा जिल्हा आव्हानांचा आणि संधींचा संगम. या जिल्ह्याच्या प्रत्येक प्रश्नामागे उभे राहणारे ना, प्रत्येक बदलामागची ताकद जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील. सामान्य माणसाचा आवाज ऐकणारे, निर्णय घेताना माणुसकी जपणारे आणि प्रशासनात जनतेच्या जवळ असणारे नेतृत्व, तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेच्या जोरावर विकासाची नवी दिशा. हा केवळ एका अधिकाऱ्याचा प्रवास नाही, हा आहे मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याच्या बदलत्या भविष्याचा प्रवास. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानमहर्षी कृषी क्रांतीचे शिल्पकार
डॉक्टर पंजाबराव उपकी भाऊसाहेब देशमुख, समाजभूषण पण्णाजी पाटील, कर्मयोगी गाडगे महाराज, स्वर्गीय राधे बुंडे सरकार, स्वर्गीय दलित मित्र संतोषराव उपाख्य अप्पासाहेब पाटील व सर्व बहुजन नायक यांच्या पावन स्मृतीस मी प्रथम विनम्र अभिवादन करतो. शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित श्री शिवाजी विज्ञान कला महाविद्यालय चिखली जिल्हा बुलढाणा व डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी प्रबोधन कार्यशाळेचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्या महामानवांनी समाजाच्या प्रगतीसाठी सदैव कष्टाखाली त्यांचं पूजन आणि दीप प्रज्वलन या ठिकाणी होत आहे. मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, अनाथांच्या उशाला दीप लावून झोपताना, कोणती न जात ज्यांची कोणता धर्म ज्यांचा, दुःख ओले दोन अश्रू माणसाचे माणसांना झेलताना, माणसांच्या सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी, विकासासाठी, गतिमान प्रशासनासाठी सदैव प्रशासन काम करत असते. शिवाजी शिक्षण संस्था सुद्धा सदैव सर्वसामान्य माणसांच्या हितासाठीच काम करत असते. त्या सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी काम करणाऱ्या भाऊसाहेबांचा या ठिकाणी गौरव होत आहे आणि पूजनही होत आहे. या शेतकरी प्रबोधन कार्यशाळेच्या निमित्ताने आयोजित उद्घाटनपर सोहळ्याचे अध्यक्ष, आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी देशमुख साहेब, कार्यक्रमाचे उद्घाटक व सत्कारमूर्ती माननीय किरण पाटील साहेब, ज्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे ते संतोष डाबरे साहेब, त्यानंतर डॉक्टर नरेंद्र देशमुख, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, डॉक्टर महेंद्र मेटे, समन्वयक डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, माननीय डॉक्टर PS वायाळ सर, स्वीकृत सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रमोद पडोळे सर, व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे आजीव सभासद मधुकररावजी पाटील, संतोषरावजी पाटील, ॲडव्होकेट बाबासाहेब बोंडे, अशोकरावजी चव्हाण, शकुंतलाताई सोनवणे, भास्कररावजी पाटील, शंतनू पाटील आणि उपस्थित व्यासपीठ ॲडव्होकेट बाबासाहेब बोंडे, उपस्थित ॲडव्होकेट प्राध्यापक JV वायकर सर, उपस्थित सर्व मान्यवर, सभागृहातील उपस्थित सर्व शेतकरी बंधू भगिनींनो, हा कार्यक्रम जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालातून उत्पादित होणारी उत्पादन प्रक्रिया आणि त्याच्यावरती आधारित उद्योग आणि त्याचं ब्रँडिंग या अनुषंगाने ही संपूर्ण प्रक्रिया दिवसभर या कार्यशाळेमध्ये आपण चर्चा करणार आहोत. विविध मान्यवर वक्ते या कार्यक्रमाला आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी तत्पूर्वी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं उभं राहायचं आहे. या ठिकाणी आपण विद्यापीठ गीत सादर होणार आहे. मी आमच्या चमूला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विद्यापीठ गीत सादर विचारांचा वारसा पुढे घेऊन सदैव संस्थेच्या प्रगतीसाठी आपले योगदान देणारे आदरणीय अध्यक्ष महोदय यांचा सत्कार विनंती करतो. या कार्यशाळेचे प्रमुख अतिथी स्वागत माननीय प्राचार्य करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय अशी मी त्यांना विनंती करतो. अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं स्वागत डॉक्टर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रतिनिधी डॉक्टर महेंद्र मेटे सर, जे समन्वयक आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुख अर्थव्यवस्था नियमन केंद्राचे, त्यांना मी अशी विनंती करतो की या कार्यशाळेच्या निमित्ताने आपलं प्रास्ताविक भाषण या ठिकाणी करावं. खरं तर मला आपल्याला सांगायला आनंद होतो की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये भाऊसाहेबांच्या नावे डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्र आहे, ज्याला इंग्रजीमध्ये सेंटर फॉर मॉनिटरिंग द रिजनल इकॉनॉमी. नाव मोठं आहे, उद्दिष्टही मोठं आहे. आणि माननीय अध्यक्ष साहेबांच्या सूचनेप्रमाणे या सेंटरला मी नोव्हेंबर 2024 पासून साहेबांच्या सूचनेनुसार
या केंद्राचं समन्वयक म्हणून काम पाहतो आहे. मी विद्यापीठाच्या वतीनं विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराहाते सरांनी आपल्या या कार्यशाळेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी आपणा सर्वांचे या ठिकाणी या कार्यशाळेमध्ये स्वागत करतो. मुळात तुम्हाला या संशोधन केंद्राची स्थापना का झाली हे सांगणं अतिशय गरजेचं आहे. कारण जवळपास पश्चिम विदर्भ हा सातत्यानं अनुशेषग्रस्त भाग राहिलेला आहे आणि विधान परिषदेचे ज्येष्ठ नेते आदरणीय बी टी देशमुख साहेब जेव्हा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये होते तेव्हा 2011 मध्ये रेग्युलेशनद्वारे या केंद्राची स्थापना झाली आणि याचा उद्देश असा होता की पश्चिम विदर्भामध्ये कृषी, शिक्षण, आरोग्य, रोजगार या संदर्भामध्ये विकासाची जी स्थिती आहे त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे आणि ही विद्यापीठाची गरजच आहे किंवा विद्यापीठाची ही नैतिक जबाबदारीच आहे की जो प्रादेशिक असमतोल आपल्याकडे निर्माण झालेला आहे त्या संदर्भात संशोधन झालं पाहिजे. आणि मला खूप याबद्दल अभिमान वाटतो की या केंद्राचं काम मी पाहतोय. या केंद्रामार्फत आम्ही आता सध्या जे उपक्रम जे सुरू आहेत ते सुद्धा आपल्याला सांगितले पाहिजे. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे 125व्या जयंती निमित्त आम्ही विद्यापीठाला एक राष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं आणि त्या आयोजनाचं बीजभाषण भाऊसाहेब देशमुखांनी स्थापन केलेल्या दिल्ली विद्यापीठ दिल्ली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या इतिहासाच्या प्रोफेसर आणि भारतातल्या नामवंत इतिहास तज्ञ प्रोफेसर श्रावामित्रा चिनॉय होत्या. त्यांना इन्व्हाइट करून एक भव्य दिव्य आम्ही चांगलं राष्ट्रीय परिषद विद्यापीठामध्ये संपन्न केली. त्यानंतर प्रादेशिक असमतोलावर आम्ही कार्यशाळा विद्यापीठांमध्ये घेतल्या आणि या वर्षामध्ये जे आता आपण चित्रफितीमध्ये बघितले की भाऊसाहेब देशमुखांनी 1925 मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये डिफिल केलं. डिफिल म्हणजे दॅट इज द PhD, डॉक्टर इन फिलॉसॉफी, द ओरिजिन ऑफ रिलिजन इन वैदिक लिटरेचर यासारख्या धर्म, तत्वज्ञान आणि संस्कृत या विषयामध्ये भाऊसाहेब देशमुखांनी 100 वर्षाआधी डिफिल पदवी प्राप्त केली आणि जागतिक स्तरावर याची नोंद घेतली गेली. म्हणजे मी माझ्या अभ्यासामध्ये मला असं दिसलंय की केम्ब्रिज युनिव्हर्सिटी असेल, अमेरिकेमधली न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी असेल, फॉरेन युनिव्हर्सिटी असेल, या सगळ्या नामवंत विद्यापीठांनी, युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो या सगळ्या विद्यापीठांनी भाऊसाहेबांच्या प्रबंधाची नोंद त्या काळी घेतलेली आपल्याला दिसतं. त्याचे बुक रिव्ह्यूज आपल्याला पाहायला मिळतं. आणि भाऊसाहेबांच्या या डिफिल प्रबंधाला 100 वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं केंद्राच्या वतीनं आम्ही पश्चिम विदर्भातल्या 5ही जिल्ह्यामध्ये एक व्याख्यान आयोजित करायचं ठरवलं आणि मला विशेषत्वानं आपल्याला आनंद होतोय सांगताना की बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा दुसरा कार्यक्रम केंद्राचा आहे. पहिला कार्यक्रम भाऊसाहेबांच्या डिफिल प्रबंधावरचं व्याख्यान आपल्या शिवाजी महाविद्यालय मोताळा येथे संपन्न झालं आणि दुसरी ही कार्यशाळा आपल्याच जिल्ह्यामध्ये होतो आहे. केंद्राच्या वतीनं हे दोन्ही उपक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत. त्यानंतर आम्ही एक संशोधन प्रकल्प सुरू केलेला आहे. पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आम्ही एक तज्ञ समिती स्थापन केली आणि त्याच्यावर आमचं संशोधनाचं काम सुरू आहे. याचं कारण असं, शासनाचे प्रतिनिधी माननीय जिल्हाधिकारी साहेब आहेत, पश्चिम विदर्भामध्ये काय स्थिती आहे. 2001 पासून 2001 ते 2025 या काळामध्ये राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत त्यापैकी 55% शेतकऱ्यांच्या आत्महत्या या पश्चिम विदर्भातल्या आहेत.
ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. याला कारण हे आहे की इथला प्रादेशिक असमतोल आणि म्हणून माननीय कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली जी आमची सल्लागार समिती आहे त्यांनी असं ठरवलं की आपण पश्चिम विदर्भामध्ये 5ही जिल्ह्यामध्ये शेतकरी प्रबोधन कार्यशाळा घ्यायच्या आणि त्या अनुषंगानं या कार्यशाळेचं आयोजन होतो आहे. आपल्याला या कार्यशाळेमध्ये अनेक तज्ञ मार्गदर्शकांचं मार्गदर्शन होणार आहे. मला सांगितलं पाहिजे की आज शेती समोरचं अरिष्ट हे देशातलं सगळ्यात मोठं अरिष्ट आहे. दॅट इज द संकट. शेतकऱ्यांवरचं आलेलं संकट हे देशातलं सगळ्यात मोठं संकट आहे. याचं कारण असं की आपली स्पर्धा आता जगासोबत आहे. म्हणजे आपण या पट्ट्यातले लोक कापूस, सोयाबीन, तूर आणि इतर फळबाग याचं उत्पन्न घेणारे लोक आहोत. मी थोडं तुम्हाला उदाहरण सांगतोय. आपली स्पर्धा कोणासोबत आहे आणि आपल्यावर आलेलं संकट काय आहे आणि म्हणून त्या संकटातून मार्ग कसा काढायचा. तर भाऊसाहेबांचे विचार आणि पंढरीनाथ पाटील साहेबांचे विचार हे मोठं वैचारिक धन आपल्या समोर आहे. आज अमेरिकेमध्ये जो एक सोयाबीन उत्पादित होतो आहे त्याचं हायेस्ट प्रोडक्शन काय आहे. आज एकरी 50 क्विंटलचा ऍव्हरेज आहे. आता तुम्हाला माहिती आहे की जागतिक व्यापाराचा आपल्या शेतीवर परिणाम होणार आहे. एका बाजूला असे देश आहेत की शेतीमध्ये ते अतिशय प्रगत आहेत आणि त्याचा जागतिक व्यापारावर मोठा प्रभाव होतो. आणि अलीकडच्या काळामध्ये जर 1-2 आठवड्यामध्ये तुम्ही वृत्तपत्र वाचली असेल तर आपल्यासोबत ही चर्चा सुरू आहे की आपली स्पर्धा कोणासोबत आहे. आपले स्थानिक प्रश्न तर आहेच. जलसिंचनाचा अभाव आहे, मार्केट फ्लक्च्युएशन्स आहेत, वन्य प्राण्यांचा हैदोस आहे, विजेचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न आहेत. याच्या सोबतच आपल्याला एका जागतिक स्पर्धेसोबत सुद्धा आपल्या समोर हे संकट आलेलं आहे. त्यामुळं मला प्रकर्षाने या कार्यशाळेतून हे सांगायचं आहे की शेतकऱ्यांची एक मोठी चळवळ तयार झाली पाहिजे. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा हा शेतकरी आहे. परंतु आजच्या स्पर्धात्मक आणि बदलत्या बाजारपेठेच्या युगात केवळ पारंपरिक शेती पुरेशी नाही. शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, त्याचे मूल्य वाढावे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग आणि थेट बाजारपेठ जोडणी ही काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने आजची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये शेतमालावर आधारित लघुउद्योग उभारणीच्या नवीन संधी, मूल्य संवर्धन व प्रक्रिया उद्योग उभारणीची माहिती, पॅकिंग, लेबलिंग, गुणवत्ता मापके, क्वालिटी स्टँडर्ड यांचे महत्त्व, ब्रँडिंग व मार्केटिंग, तंत्रज्ञान, शासकीय योजना, अनुदान व कर्ज सुविधा, प्रकल्पावर तयार करण्याची पद्धत, तसेच विक्री व बाजारपेठ व्यवस्थापन या विषयावर तज्ज्ञांचे सखोल मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. आजच्या शेतकरी केवळ उत्पादक न राहता तो उद्योजक व्हावा हीच या कार्यशाळेमागील भूमिका आहे. शेतमालाचे प्रक्रिया उद्योग, अन्न प्रक्रिया केंद्रे, स्वयंरोजगाराच्या संधी आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे मार्ग या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवीन चालना मिळेल असा मला विश्वास आहे. आपल्या महाविद्यालयाचे म्हणजेच श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी महाविद्यालय चिखली नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवत आले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना ज्ञान, तंत्रज्ञान आणि बाजारपेठ यांची सांगड घालून देणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे. या कार्यशाळेमध्ये शेतकरी बांधवांना व्यावहारिक व उपयुक्त मार्गदर्शन मिळेल आणि ते स्वतःला उद्योग उभा करण्यास प्रेरित होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. व्यासपीठावरील मान्यवर प्रथमच आपल्या महाविद्यालयात आलेले असल्यामुळे आमच्या महाविद्यालयाची थोडक्यात माहिती देणे मला आवश्यक वाटते. श्री शिवाजी महाविद्यालय चिखली हे ग्रामीण भागातील एक गुणवत्तापूर्ण
पूर्ण उच्च शिक्षण संस्था म्हणून 1967ला चिखली शहरात नावालौकिस आलेले आहे. ज्युनियर व सिनियर कॉलेजमध्ये विज्ञान, कला व वाणिज्य शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवले जातात. UG पदवी शाखेत BSc मध्ये 8 विषय, BA व BCom इंग्लिश व मराठी मीडियम, तसेच PG पदव्युत्तर शाखेत MSc मध्ये 8 विषय आहेत, MA मध्ये 4 विषय आहेत आणि MCom हे अभ्यासक्रम या महाविद्यालयात राबवण्यात येतात. आगामी शैक्षणिक सत्रापासून रोजगारभिमुख AICTEचा BCA हा अभ्यासक्रम ही आम्ही सुरू करीत आहोत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता विविध शैक्षणिक व उपक्रमातील कार्यक्रम राबवितो. यात संशोधनभिमुख प्रकल्प व मार्गदर्शनात 9 रिसर्च लॅब आमच्या महाविद्यालयात रिकॉग्नाइज आहेत. त्यामध्ये 13 सुपरवायझर, 34 स्टुडंट्स हे PhDचं काम करत आहेत आणि 10 स्टुडंटला PhD मागील वर्षात अवॉर्ड झालेली आहे. 2 स्टुडंट हे त्यांचे PhD तसेच विद्यापीठाला त्यांनी सबमिट केलेले आहेत. पेटेंटमध्ये सुद्धा या महाविद्यालयाचे प्राध्यापक विद्यार्थी हे समोर आहेत. ग्रँटेड पेटेंट हे या महाविद्यालयाचे 12 असून रजिस्टर 3 आहेत आणि कॉपीराईट 2 या महाविद्यालयाच्या प्राध्यापकांच्या नावावर आहे. करिअर मार्गदर्शन व कौशल्य विकास कार्यशाळाच्या अंतर्गत महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट एजन्सी यांच्यासोबत आम्ही करार केला असून 29 कार्यशाळा आतापर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राबवलेल्या आहेत. इन्फोसिस पुणेच्या CSR फंडच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत 20 विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्यातून त्यांना जॉबच्या ऑफर सुद्धा इन्फोसिसने दिलेल्या आहेत. MSME मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी 60-60च्या 2 बॅचला आमच्या महाविद्यालयात परवानगी दिली असून त्याचं सुद्धा आजच उद्घाटन आणि त्यांचे ओरिएंटेशन सुरू झालेले आहे. उद्योग संस्था भेटी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, NSS NCC, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम, उद्योजकता विकास व स्टार्टअप मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचा समावेश आम्ही करत आहोत. या प्रयत्नांमुळे आमच्या 2 विद्यार्थ्यांनी यावर्षी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेले आहे. स्पोर्ट्समध्ये 7 विद्यार्थ्यांना कलर कोट यावर्षी मिळाले असून विद्यापीठाची जनरल स्पोर्ट्सची चॅम्पियनशिप ही आमच्या महाविद्यालयाला मिळालेली आहे. NCC मध्ये मागील 2 वर्षात 30 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली असून यावर्षी आता 11 विद्यार्थ्यांना NCCच्या प्लेसमेंट मिळालेले आहे. आविष्कारमध्ये 1 विद्यार्थ्यांनी अमरावती विद्यापीठाचं प्रतिनिधित्व आमच्या महाविद्यालयाने केलं होतं. NSS मध्ये सुद्धा नॅशनल लेवलवर 1 विद्यार्थिनीने या महाविद्यालयाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. मागील वर्षात 8 विद्यार्थ्यांनी स्टेटची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. अदर विषयातून मिळून 16 विद्यार्थ्यांना नोकरी देण्यास आम्ही यावर्षी आतापर्यंत आमचा प्रयत्न झालेला आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी रोजगार व रोजगाराच्या संधी मिळवून आपल्या कुटुंबाचा व महाविद्यालयाचा गौरव वाढविला आहे. 26 जानेवारी 2026ला आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापक लेफ्टनंट श्री किरण कुमार पडकर यांना NCCचा बेस्ट ANO असोसिएट NCC ऑफिसर म्हणून सन्मानित करण्यात आले असून ही सुद्धा आमच्यासाठी अभिमानाची व गौरवाची बाब आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच आत्मविश्वास, कौशल्य आणि मूल्याधिष्ठित शिक्षण देणे हे आमच्या महाविद्यालयाचे ध्येय आहे. 28 फेब्रुवारी 2023ला NACच्या 3rd सायकलमध्ये कॉलेजला B++ दर्जा प्राप्त झाला असून CGPA 3.00 आहे आणि आमचा 0.01 मुळे 1 गेल्यामुळे आम्ही 2 सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ग्रँटला मुकलो आहे. त्यामध्ये DBTची 3 करोड रुपये ग्रँट आणि DBT बिल्डरची ही 3.5 करोड रुपये ग्रँट. 0.0चं महत्त्व आम्हाला त्यातून कळून गेलं. शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा अंतर्गत 18 फेब्रुवारी म्हणजे 2 दिवस आधी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने महाराष्ट्रातील 429 शाळेचं जे पूर्ण शाळेचं मूल्यमापन केलं होतं त्यामध्ये 429 शाळा ह्या महाराष्ट्रात A+ दर्जाच्या ठरल्या आणि त्यामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेच्या 3 शाळा आणि ज्युनियर कॉलेज आहेत, ज्यामध्ये वरुळचं कॉलेज,
मुर्शीची शाळा आणि मला अभिमानानं सांगावंसं वाटेल की तिसरं महाविद्यालय ज्युनियर कॉलेज हे शिवाजी महाविद्यालय चिखली त्या यादीत आहे. PM उषा अंतर्गत महाराष्ट्रातील 41 कॉलेजांना 5 करोड रुपये ग्रँट मिळाली होती. त्यामध्ये शिवाजी संस्थेचे सुद्धा 4 कॉलेज आणि त्यात शिवाजी महाविद्यालय चिखली हे सुद्धा त्यात समाविष्ट झालं. हे सुद्धा या एरियातील लोकांसाठी अभिमानाची बाब आहे, कारण त्यातून ज्या काही डेव्हलपमेंट होतील त्या विद्यार्थ्यांसाठी होतील. आणि मला खास करून सांगावंसं वाटेल की यामध्ये इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि इंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट सेंटर आम्ही तयार करीत आहोत. विकसित शिक्षणाचा हाच मानक डोळ्यासमोर ठेवून आमची संस्था व महाविद्यालय काम करीत आहे. या ठिकाणी आवर्जून मला सांगावंसं वाटते की आमच्या कॉलेजचं NCC डिपार्टमेंट ट्रूप ही महाराष्ट्रातून 2 नंबरचं नुकतंच गौरवण्यात आलं. 1 नंबर सांगली आणि 2 नंबर श्री शिवाजी महाविद्यालय चिखली हे सुद्धा एक अभिमानाची बाब आहे. ही थोडक्यात माहिती आपल्याला देताना मला आनंद होतोय. शेवटी या कार्यशाळेचे सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, संस्थांचे, तज्ज्ञांचे आणि उपस्थित शेतकरी बांधवांचे पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो, आपले आभार मानतो आणि आजची शेतकरी प्रबोधन शाळा नक्की यशस्वी होईल याचा विश्वास व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन देशमुख साहेब, अध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, आजचे उद्घाटन माननीय किरण पाटील साहेब, जिल्हाधिकारी बुलढाणा आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, उपस्थित सर्व शेतीप्रेमी शेतकरी बंधू आणि भगिनी, आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील साहेब यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत. आपल्या शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पंजाबराव उपाखे भाऊसाहेब देशमुख यांनी भारताचे कृषी मंत्री म्हणून शेतकरी हिताच्या अनेक योजना राबवल्या आणि शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. श्रद्धेय भाऊसाहेबांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे माननीय डॉक्टर किरण पाटील साहेब यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून हे मानपत्र प्रदान करण्यात येत आहे. या मानपत्राचे वाचन मी या ठिकाणी करतो. माननीय डॉक्टर किरण पाटील साहेब, जिल्हाधिकारी बुलढाणा महोदय, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीच्या वतीने आपल्या सन्मानार्थ मानपत्र प्रदान करताना आम्हास अत्यंत आनंद व अभिमान वाटतो. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शेतकरी हितासाठी केलेल्या कृषीविषयक कार्याची प्रेरणा घेऊन आपण बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरा न्याय दिला. कर्जमुक्ती व शेतकऱ्यांच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये आपण दिशादर्शक ठरले आहात. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या विचारधारेच्या अनुषंगाने कर्ज लवाद विधेयकाच्या विचार प्रेरणेतून जिल्ह्यातील अवैध सावकारी विरोधात कार्यवाही करून शेतकऱ्यांना जमिनी परत मिळवून दिल्या. तसेच शेतीविषयक प्रशासकीय योजना उत्तमरित्या राबवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता केलेला प्रयत्न आनंददायी आहे. तसेच शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय पातळीवर ठोस कृतीशील उपक्रम राबविण्यात आपले योगदान उल्लेखनीय आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या सावकारी पाशात गहाण पडलेल्या जमिनी परत मिळवून देण्यासाठी आपण जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राबविलेले कार्य, तक्रार निवारणातील तत्परता आणि लोकाभिमुख निर्णय क्षमता आणि संवेदनशील नेतृत्वामुळे अनेक शेतकरी कुटुंबांना दिलासा व न्याय मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे रक्षण आणि ग्रामीण भागातील जनतेचा विश्वास प्रस्थापित करण्यासाठी आपण केलेलं काम अत्यंत प्रेरणादायी आहे. कृषीपूरक उद्योग हे औद्योगिक विकास आणि पर्यटन आदी सर्वच क्षेत्राचा कायापालट आपण केलेला आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं आपण अथक प्रयत्न करीत आहात.
वरील सर्व कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती या संस्थेच्या वतीने आपल्या या लोककल्याणकारी व शेतकरी हिताच्या कार्याबद्दल आम्ही आपला हार्दिक सत्कार करीत असून हे मानपत्र देऊन आपले गौरवपूर्ण अभिवादन करीत आहोत. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि लोकसेवेत अखंड यश लाभो ही सदिच्छा हे मानपत्र आज दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी आमच्या शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी देशमुख साहेब यांच्या हस्ते आपणास सविनय प्रदान करण्यात येत आहे. धन्यवाद सर. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आमचे मित्र शंतनुराव पाटील यांनी खूप मोठा सहभाग आम्हाला दिलेला आहे. ही शेतकरी कार्यशाळा घेण्यासाठी याच्यामधलं संपूर्ण सहकार्य त्यांचं आहे. माननीय साहेबांच्या कार्याने प्रेरित होऊन त्यांनी एक मोठं काम या ठिकाणी केलं आहे. या ठिकाणी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतो आहे. मानपत्र डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचं जीवनचरित्र, संस्थेची डायरी, मानपत्र देऊन संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. खऱ्या अर्थाने भाऊसाहेबांच्या विचारांचा वारसा आपल्या प्रशासकीय लेखणीतून त्यांनी समाजाच्या हितासाठी वापरला आहे. समाजाचं हित हेच प्रशासनाचं हित हा मुख्य विचार प्रशासनामध्ये रोवून बुलढाणा जिल्ह्याचं प्रशासन अतिशय गतिमान करण्याचं काम माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी केलेलं आहे. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचे स्मृतिचिन्ह संस्थेच्या वतीने त्यांना देण्यात येत आहे. आणि आमच्या महाविद्यालयातला विद्यार्थी त्यांनी माननीय साहेबांचं स्केच या ठिकाणी तयार केलं आहे. ते स्केच या ठिकाणी संस्थेच्या वतीने स्टुडंट गेला आहे तर त्या विद्यार्थ्यांनी हे तयार केलं आहे. धन्यवाद सर. तुषार आहे का? तुषार आलाय का दवाखान्यात? तुषार आहे का? तुषारच्या हस्ते त्यांनी माननीय साहेबांचा काढलेला फोटो स्केच धन्यवाद. सर्वांनी बसून घ्यायचं आहे. यानंतर नुकतेच आमच्या संस्थेला आमच्या संस्थेचे माननीय अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख साहेब यांच्या अथक प्रयत्नातून डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी पापड या ठिकाणी कृषी महाविद्यालय आम्हाला मिळालं आहे. स्वतंत्र भारताचे कृषीमंत्री डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांचं जन्मगाव पापड, तालुका नांदगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती या कृषी क्रांतीचे बीज रोवणाऱ्या महामानवांचा जन्म पापड या गावी झाला. या ठिकाणी संस्थेचं कृषी महाविद्यालय असावं अशी अनेक दिवसांची मागणी आणि संस्थेचा प्रयत्न होता. अनेकदा प्रयत्न करूनही त्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. परंतु त्या संपूर्ण अडचणीवरती मात करून यावर्षी माननीय अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख साहेब यांच्या अथक प्रयत्नातून संस्थेला कृषी महाविद्यालय पापड या ठिकाणी मिळालं आहे. त्यानिमित्ताने आमच्या जिल्ह्यातले सर्व आजीवन सभासद मधुकररावजी पाटील, ॲडव्होकेट बाबासाहेब फुंडे, शंतनुराव पाटील, बीडी या परिसराचे बाकीचे स्वर्गीय दत्तमित्र पंडितजी पाटील यांची
गोरगरिबांच्या मुलांसाठी शाळा महाविद्यालय काढून भाऊसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून शेती, विज्ञान, तंत्रज्ञान या संपूर्ण बाबीच्या अनुषंगाने या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, इथल्या सर्वसामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे. त्या अनुषंगाने ही सर्व क्षेत्र ज्ञान क्षेत्र या ठिकाणी उभी केली आहे. त्या अनुषंगाने बापटला कृषी महाविद्यालय असलं पाहिजे, कारण पहिलं कृषी महाविद्यालय अमरावतीला जेव्हा मिळालं त्यामध्ये भाऊसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून दलित मित्र पंढरीनाथ पाटील यांनी काम केलेलं होतं. आणि दुसरं महाविद्यालय दुसरं महाविद्यालय माननीय अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी मिळालं. ही आमच्यासाठी आणि संस्थेसाठी अतिशय महत्त्वाची अशी बाब आहे. आणि म्हणून त्या निमित्ताने बुलढाणा जिल्ह्यातले सर्व आजीव सभासद माननीय साहेबांचा सत्कार या ठिकाणी करत आहेत. धन्यवाद सर. यानंतर एक सत्कार आमच्याकडून सुटला आहे, तो शिवपरिवारातला अतिशय महत्त्वाचा व्यवहार त्यांनी संस्थेला व महाविद्यालयाला मिळवून दिला. त्यांना संस्थेबद्दल नितांत कसा आदर आहे. ते संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. नेहमी संस्थेवर निष्ठा ठेवून संस्थेच्या विचारांची प्रेरणा घेऊन ते सदैव संस्थेसाठी काम करत असतात. असं एक मोठं नाव जे लहाने साहेब आहेत, त्यांचा सत्कार या ठिकाणी माननीय अध्यक्षांच्या हस्ते होत आहे. माननीय किरण पडगाण यांना विनंती आहे की ताबडतोब व्यासपीठाकडे यायचं आहे. बुके देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. जिल्हास्तरीय उत्कृष्ट स्वच्छता पुरस्कार त्यांना मिळाला आहे. उत्कृष्ट पल्स पोलिओ मोहीम जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला आहे. उत्कृष्ट रक्तदान पुरस्कार मिळाला आहे. मतदार जागृती अभियानाचा पुरस्कार जिल्ह्याला त्यांना मिळाला आहे. आणि 150 पेक्षा अधिक विद्यार्थी त्यांचे पोलीस, मिलिटरी, पॅरामिलिटरी फोर्स, CRPF आणि विविध क्षेत्रामध्ये आहेत. खूप असं काम महाविद्यालयासाठी करतात असे किरण पडगाण सर यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. रोहन इंगळे आहेत का? रोहन इंगळे मुक्कामून जिल्हाधिकारी साहेबांच्या आधी याच्यासाठी उभा झालो की मला तसं 2-3 वेळा मी प्राचार्यांना विचारलं की मागची 20 तारीख आपली काही कारणानं रद्द झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार तुम्ही का करताय हा एक फार मोठा, आणि आजच्या युगामध्ये आजच्या जी काही व्यवस्था आहे त्यामध्ये सरकारी अधिकाऱ्याचा सत्कार सहसा कुठं घडून येत. आणि असं काय आगळं जिल्हाधिकारी साहेबांनी तुमच्या जिल्ह्यामध्ये केलं, काही संस्थेला मिळालं का, काही संस्थेला दिलं का, असं एक छोटी संस्थेचा अध्यक्ष म्हणून हा प्रश्न माझ्या मनामध्ये सातत्याने येत होता. पण तुम्ही अजून माहिती घेतल्यानंतर आपण शेतकऱ्यांच्यासाठी जे काही काम केलं त्यांना जो दिलासा मिळवून दिला, तर त्या शेतकरी बांधवांच्या पुढाकाराने हा सत्कार आपला होतोय हे ऐकून निश्चितच एक प्रकार, मीही एक शेतकरीच असल्यामुळं अत्यंत आनंद आणि समाधान वाटतं. त्यातल्या त्या डॉक्टर भाऊसाहेबांचा जो काही जे काही त्यांनी कार्य केलं यामध्ये शिक्षणाच्या व्यतिरिक्त शेतकरी हा केंद्रबिंदू आणि त्यांनी ज्याचा उल्लेख त्याची जिल्हाधिकारी महोदयांनी ती चित्रफित चांगली आहे अशा प्रकारची वाच्यता, अशा प्रकारचा उल्लेख माझ्या कानामध्ये केला. या व्यतिरिक्तही शेतकऱ्यांच्या संदर्भात डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी ज्याचा या चित्रफितीमध्ये उल्लेख आला नाही, त्यांनी CS तर वाढवलाच वाडा जिल्हा कौन्सिलमध्ये असताना, परंतु त्याचबरोबर जिल्हा मध्य प्रांताच्या कौन्सिलमध्ये गेल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना सावकारांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी सुद्धा कायदा केला. याच्याही पुढे एक बाब ज्याचा उल्लेख याच्यात येत नाही बऱ्याच ठिकाणी, तो म्हणजे जो हिंदूंच्या किंवा कुठल्याही
मंदिराकडे, मस्जिद असेल, मंदिर असेल, चर्च असतील, यामध्ये जो काही निधी जमा होतो त्यातला काही भाग शिक्षणासाठी, त्या परिसरातल्या शिक्षणासाठी वापरावा, अशा प्रकारचा एक क्रांतिकारी ठराव मांडला होता. दुर्भाग्यवश तो हणून पाडण्यात आला आणि त्यामुळं त्यांचा या कामाचा त्यांचा उल्लेख होत नाही. आणि त्याच्याही पेक्षा दुर्भाग्यपूर्ण गोष्ट अशी आहे की आता या सर्व धार्मिक स्थळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पैसा जमा होतोय, परंतु त्याचा सदुपयोग समाजासाठी अजिबात केला होत नाही. आणि जे धाडस डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी 1930 मध्ये दाखवलं होतं ते 2030 पर्यंतही कोणी दाखवायला तयार नाही. म्हणजे एवढी दूरदृष्टी त्या व्यक्तीची होती आणि त्याचा उल्लेख होत नाही, त्याच्याबद्दलचा कोणी पाऊलही उचलत नाही. आणि त्यामुळं समाजामध्ये हा एक प्रकारचा रेटा लावला गेला पाहिजे. तुम्ही आम्ही सर्व आज धार्मिक गोष्टींमध्ये एवढे गुरफटले गेलेलो आहोत की आपल्याला धर्माच्या पलीकडे दुर्भाग्यवश काहीच दिसायला तयार नाही. आणि आपली तरुण पिढी तर याच्याही पुढं जाऊन या सर्व उत्सवांमध्ये भाग घेत असते. आतापर्यंत आमच्या परिसरामध्ये कवाड यात्रेचा कधी उल्लेख झाला नाही किंवा कुठं त्याच्याबद्दल आयोजन झालं नाही, परंतु आज त्या कवाड यात्रेचंही फार मोठ्या प्रमाणात आता रिसेंटलीच म्हणजे सध्या शिवरात्रीच्या पर्वावर झालं म्हणून मी मुद्दामून उल्लेख करतो. म्हणजे नवनवीन प्रकार धर्माचे आणि त्या माध्यमातून खर्च आणि बाकीचे उपक्रम रात्रीचे हे चालत असतात, परंतु समाजाच्या विषयी कोणीही त्याच्यावर दुर्भाग्य लक्ष देत नाही. असो, या संस्थेच्या उभारणीमध्ये विशेषतः श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये भाऊसाहेबांनी अनेकांना साथ केली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जेवढे काही शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, हे याची उभारणी स्वर्गीय दलित मित्र पंढरीनाथ पाटील साहेबांनी केली. आणि हे सर्व करून त्यांनी भाऊसाहेबांच्या प्रती विश्वास दाखवून हे सर्व श्री शिवाजी शिक्षण संस्थेला अर्पण केले. म्हणजे पंढरीनाथ पाटलांचं सुद्धा या बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठं आणि त्याचबरोबर समाज सुधारण्याच्या संदर्भात त्यांनी सत्यशोधक समाजामध्ये फार हिरिरीने भाग घेतला. आणि पंढरीनाथ पाटील मुद्दामून या परिसरात आहे ते त्यांचं वास्तव्य या परिसरामध्ये झालं म्हणून उल्लेख करतो. ते महात्मा ज्योतिबा फुलेंचे पहिले चरित्र लेखन त्यांनी केलं होतं. अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व होतं, ते या परिसरामध्ये वावरलं. आम्ही सुद्धा संस्थेमध्ये जबाबदारी या मंडळींनी दिल्यानंतर त्याचं स्मारक कथा यथायोग्य होईल यासाठी प्रयत्न केले संस्थेने. आपल्याला एखाद्या दिवशी आजच चला असं मी म्हणणार नाही, का की वारंवार आपण घड्याळ बघतात, त्यामुळं आजच चलावं असा आग्रह न करता कधीतरी आपण त्या स्मृतीच्या जागेला जरूर तिथं भेट द्यावी आणि पंढरीनाथ पाटलाच्या जीवनाच्या संदर्भात अजून परिचय वाढवून द्यावा. दुसरा उल्लेख जो आवर्जून इथं भाऊसाहेबांच्या महानपण थोरवीचा करण्याच्या संदर्भात भाऊसाहेबांनी ही जी संस्था स्थापन केली यामध्ये आजीवन सभासदांचा समावेश करत असताना भाऊसाहेबांनी एकही स्वतःच्या कुटुंबातली व्यक्ती या संस्थेचे सभासद केले नाही तर आज तुम्ही बघता शिक्षणामध्ये भाग घेणारे सगळे शिक्षण महर्षी नाही, शिक्षण सम्राट झाले, परंतु भाऊसाहेबांनी अशा प्रकारची कृती त्यांच्या जीवन कार्यामध्ये केली नाही. अशा प्रकारची ही थोर व्यक्तिमत्व या आपल्या विदर्भाच्या परिसरामध्ये कार्यरत होतं. हा 2-3 गोष्टीचा परिचय मी मुद्दामून करण्यासाठी
माझ्या या अध्यक्षीय भाषणाचा उपयोग केला. आपल्या भाषणापूर्वी ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी म्हणून मुद्दामून हे थोडासा क्रम मी बदलून घेतला. आणि पुन्हा एक वार मी फार काही न बोलता या प्रसंगी शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव आपला इथं सत्कार होतोय. आणि त्यातल्या त्यात तुम्ही माझ्या सासरच्या जिल्ह्याचे आहात, म्हणजे आपलं एक प्रकारचं नातं आहे, जुडलेलं आहे. भाऊ सरांना म्हणजे आल्यानंतर बघितल्याबरोबर एकदम आम्हाला एक दुसऱ्याचा परिचय पटला की कुठेतरी आपला योग भेटीचा आलेला आहे. म्हणजे साहेब जेव्हा मंत्रालयात होते तर अनेक कारणांनी तिथं त्यांची भेट होत होती, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये आणि आयोगात मला हे निश्चित होतं की डॉक्टर किरण पाटील साहेब तेच आहेत, तेच व्यक्तिमत्व आहे. हे बघितल्यानंतर त्याचा त्या संदर्भातला माझ्या डोक्यात प्रकाश पडला. योगायोगाने या कार्यक्रमाला मला आमंत्रित करण्यात आलं आणि योगायोगाने आपली भेट पुनश्च झाली. ही भेट, या भेटीतून समाजकार्य आणि समाजाचा उत्कार यामध्ये ज्याप्रमाणे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, पंढरीनाथ पाटील आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था कार्यरत आहे, यामध्ये आपण सुद्धा आम्हाला सहकार्य करत राहावं अशा प्रकारची विनंती करतो. आपल्याला बराच वेळ झालेला आहे, त्यामुळे फार वेळ न घेता शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा संस्था प्रगतीपथावर आहे. आज आमच्या कुठल्याही संस्थेचं पटसंख्या हिला आम्ही घसरू दिलेलं नाही, खाली जाऊ दिलेलं नाही. हा प्रयत्न आम्ही मागच्या 7-8 वर्षामध्ये सातत्याने करतोय आणि त्याचे परिणाम आम्हाला आता मिळणार आहे. महाविद्यालयाच्या बद्दल तर कोणी नावच ठेवू शकत नाही. या विदर्भातल्या पूर्ण परिसरामध्ये जे महाविद्यालय श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे असतील ते अग्रगण्य आहे. आमचे सायन्स अमरावतीचं सायन्स कॉलेज तर पहिल्या 100मध्ये त्याचा नंबर लागतो. देशाच्या एकूण महाविद्यालयाच्या 100मध्ये त्याचा नंबर लागतो. असो तर त्या पण मी आपला त्यामध्ये वेळ घेणार नाही. एवढं सांगतो की आपल्याला शुभेच्छा देत असताना आमच्या आजीवन समाजाने जो माझा सत्कार केला त्याबद्दल त्यांचे आभार तर मानतो, परंतु हा सत्कार माझा नाही, हा सत्कार डॉक्टर भाऊसाहेब पंजाबरावचा आणि पंढरीनाथ पाटलांच्या पुण्याईचा आहे. त्यांची पुण्याई असल्यामुळे संस्थेचे कुठली कामं अडत नाही, ते मार्गी लागतात. तसं बघितलं तर राजकीयदृष्ट्या जे आज सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधातल्या पक्षातला मी माणूस आहे, तरीपर्यंत सरकार या थोर व्यक्तींच्या पुण्याईच्या पायी संस्थेला मदत करत असतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं मी संस्थेच्या वतीनं, अध्यक्षाच्या वतीनं नाही तर संस्थेच्या वतीनं आपला सर्वांनी केलेला सत्कार स्वीकारतो, आपले आभार मानतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार, जय हिंद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं उद्घाटन मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर्वप्रथम मी सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आणि डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 वर्षाच्या निमित्ताने संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती आणि शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या आजच्या ह्या शेतकरी प्रबोधन कार्यशाळेकरता उपस्थित असलेले आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय सन्माननीय श्री हर्षवर्धन देशमुख साहेब, या संस्थेचे प्राचार्य श्री पाडोळे सर, माझे सहकारी श्री संतोष डाबरेजी, त्याचबरोबर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे
श्री मेटे सर, श्री नरेंद्र खेडकरजी, आदरणीय व्यासपीठ येथे उपस्थित असलेले सर्व शिक्षकगण, प्राध्यापक मंडळी, शेतकरी बंधू भगिनी आणि पत्रकार बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी भाग्य समजतो ज्या डॉक्टर भाऊसाहेब देशमुखांनी अत्यंत कष्टाने जी संस्था उभा केली, त्या संस्थेच्या माध्यमातून माझा आपण इथे सत्कार केला, त्याबद्दल मी आपला सगळ्याचा खूप खूप ऋणी आहे. आणि मला भविष्यामध्ये चांगलं काम करण्यासाठी, सामान्य नागरिकांच्यासाठी एक संवेदनशील अधिकारी म्हणून काम करण्यासाठी एक नवीन ऊर्जा मिळाली मी असं मी समजतो. आणि यासाठी मी पुन्हा एकदा आपला आभार व्यक्त करतो. हे खरं आहे, मी मगाशी देशमुख साहेबांना म्हटलं, भाऊसाहेबांची जी चित्रफीत जी बनवली, आज इथे मला माहिती ते उपस्थित आहेत कारण ते श्री लोंढे, त्यांचं देखील मी खूप खूप मी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. एवढं उत्कृष्ट पद्धतीने चांगला सखोल अभ्यास करून एक परिपूर्ण स्वरूपाची चित्रफीत सर्वसामान्य नागरिकांना माहिती करिता ती उपलब्ध करून दिलेली आहे. हे खरं आहे, मी पश्चिम महाराष्ट्रातला आहे जसं आता साहेबांनी सांगितलं, परंतु मी प्रामाणिकपणे मी सांगतो, पश्चिम महाराष्ट्रातल्या जर का अनेकांना जर का विचारलं डॉक्टर भाऊसाहेब देशमुख किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख माहीत आहे का, तर अनेक जण उत्तर देतील नाही म्हणून मी मगाशी विचारणा केली की ही चित्रफीत यूट्यूब किंवा समाज माध्यमांवरती टाकली आहे का, आणि खूप अत्यंत आवश्यक आहे. नवीन पिढीला आज माहीतच नाहीत, अनेक गोष्टी माहीत नाहीत, अनेक थोर पुरुष नीट वाचलेलं नाही आहे. त्यांनी अभ्यासामध्ये परीक्षा फक्त इम्पॉर्टंट महत्त्वाचे प्रश्न जे शिक्षक देतील त्याच्यावरती परीक्षा देणे, गुण मिळवणे, प्रवेश घेणे, इकडून तिकडून नोकरीला लागणे, आणि जसं मगाशी सांगितलं आपण की भौतिक जीवनामध्ये व्यस्त होऊन जाणे आणि स्वत केंद्रित जीवन जगणे, एवढ्या पुरतच आपल्याला जीवन आहे. म्हणून याच्या पलीकडं काहीतरी जाऊन विचार जोपासणे, काही संस्कार जे आपल्याला ह्या शिवाजी शिक्षण संस्थेसारख्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेले आहेत, ते संस्कार आणि ते विचार पुढे जाऊन समाजामध्ये रुजवणे आणि समाजासाठी काहीतरी करणे. त्याला कुठलं पदच पाहिजे काय आवश्यकता नाही, त्याला मंत्री पद पाहिजे आवश्यक नाही, अधिकारी व्हायला पाहिजे आवश्यक नाही. एक समाजातला एक साधातला साधा एक कार्यकर्ता म्हणून देखील आपण आपल्या आजूबाजूच्या अडचणीत असलेल्या नागरिकांच्यासाठी आपण सदैव काम करू शकतो. आणि हे विशेषतः आज नवयुवक आणि युवतींनी हे काम हाती घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि नवीन पिढीमध्ये जोपर्यंत नवीन विचार जोपर्यंत आपल्याला हे रुजणार नाही, तोपर्यंत आपला राष्ट्र खऱ्या अर्थानं विकास करू शकणार नाही असं मला वाटतं. आपल्या सर्वांना माहित आहे की भाऊसाहेबांनी 2 क्षेत्रांवरती खूप आपली ताकद लावली, ती म्हणजे कृषी आणि दुसरं म्हणजे शिक्षण. आपले कर्मवीर भाऊराव पाटील यांनी देखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक शैक्षणिक संस्था उभा केल्या. कमवा आणि शिका हा कानमंत्र दिला आणि पश्चिम महाराष्ट्रातली मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक क्रांती घडून आली, सहकाराची क्रांती घडून आली, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आलं आणि आज तिथले शेतकरी देखील एक मोठ्या पल्ला गाठलेले आहेत. आणि मला इथे विदर्भात आल्यानंतर मला सारखं मी नेहमी हेच म्हणून मी तुलना करत आलो पश्चिम महाराष्ट्रातल्या पद्धतीने
इकडचा देखील शेतकरी त्याला देखील एक त्याचं स्वप्न आहे आणि ते सुंदर स्वप्न अस्तित्वात येणं खूप आवश्यक आहे. आणि त्याचा केंद्रबिंदू म्हणजे सिंचन सुविधा, शाश्वत शेती, आधुनिक तंत्रज्ञानाची जोपासना, योग्य बाजारपेठ मिळणे, त्याचं ब्रँडिंग होणे आणि एकटा शेतकरी एक व्यक्ती म्हणून जर का त्याला करायचं झालं तर त्याला खूप अडचणी येतात. म्हणून शेतकरी गट स्थापन करणे आणि आता त्याच्या पुढे जाऊन आपण शेतकरी उत्पादक संघ नव्हे तर कंपनी स्थापन करून एकत्रितपणे येऊन आपला जो काही शेतमाल आहे तो चांगला दर्जेदार बनवून विषमुक्त शेतीचा अवलंब करून डॉक्टर भाऊसाहेब देशमुखांनी विषमुक्त शेतीवरती खूप चांगल्या पद्धतीचं हे केलंय. त्याचं आज आपल्याला महत्व पडतंय. परंतु अनेक शेतकरी अजूनही विषमुक्त शेती म्हणजे ऑर्गॅनिक शेतीकडे वळताना दिसत नाही. भविष्य या ऑर्गॅनिक शेतीलाच आहे. अनेक अडचणी आहेत, समस्या आहेत, आव्हानं आहेत आणि शासनाने देखील शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होण्यासाठी म्हणून अनेक वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत आणि त्या योजनांचा जोपर्यंत प्रत्येक शेतकरी जास्तीत जास्त लाभ घेत नाही तोपर्यंत त्याचं उत्पादन किंवा त्याचं उत्पन्न दुप्पट होणार नाही. ही प्रत्येक ठिकाणी मी सांगत असतो, बोलत असतो. सगळ्यांना माहित आहे, मी नवीन पण काय सांगत नाही. परंतु अनेकांना माहित असतं परंतु ते जाणीव त्याची निर्माण होत नाही. म्हणून मी आपल्याला ते सांगतो, विशेषतः शेतकरी बांधवांच्यासाठी. जर का आपलं उत्पन्न जर का दुप्पट करायचं असेल तर केवळ शेतातून नाही होणार आहे. शेती एक भाग झाला आणि शेतीला पूरक असलेले अन्य जे काही जोडधंदे आहेत, व्यवसाय आहेत, त्याच्यामध्ये हात घालणं गरजेचं आहे. आणि हा मोठा फरक मला पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकरी आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या मला आढळून येतो. प्रत्येक घराघरामध्ये जर का बघितलं पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याकडे तर तुम्हाला गाई, म्हशी, शेळी या दिसतील आणि ते आपल्या लेकरासारखं जोपासतात, वाढवतात, त्यातून दुधाचा व्यवसाय करतात, दूध संघाचे सभासद बनतात, दूध नियमितपणे टाकतात, एक्स्ट्रा त्याच्यातून उत्पन्न येतंय. घरामधले देखील जे काही लेकरं, छोटी बाळ वगैरे जे आहेत, महिला, ते देखील दूध दुभतं घरामध्ये मिळतं, तब्येत देखील चांगली राहते, ॲनिमिया वगैरे अशा पद्धतीचे कुठले हे होत नाहीत, कुपोषण होत नाही, पूरक आहार मिळतो, लोणी, तूप, दूध हे सगळं घरामध्येच मिळतं. विकतचं आणायची गरज राहत नाही. शेतातलाच जो काही कडवा असतो, वैरण असतं, बांधावरचं असतं, तेच काढून त्याच्यामध्ये टाकतात. कुठून विकत आणण्याची गरज राहत नाही. अशा पद्धतीनं ते एक पूरक व्यवसाय, जोडधंदा प्रत्येक शेतकऱ्यांनी हाती घेतलेला. कोण कर्ज काढून का असताना घेतं, परंतु गाई म्हशी पाळतं. परंतु इथे मला जर का बघितलं आकडेवारी, विदर्भामध्ये दुधाळ जनावरांची संख्या ही दरडोई जर का बघितलं तर अत्यंत अल्प आहे आणि याच्यासाठी विशेष हे व्हायला पाहिजे. मग तिथे जर का आपण म्हटलं तर वैरण आणि ह्या गोष्टी असतील तर काही मी हेही मानतो की सिंचनाचं देखील काही प्रमाणामध्ये आपल्याला आव्हान आहे. तसं रब्बीचं पीक मी बघितलं त्यावेळेला पाऊस नव्हता, रब्बीचं पीक घेतलं नाही. पाऊस जरा बऱ्यापैकी झाला, मोठ्या प्रमाणावरती जराशी हिंमत करून वेगवेगळ्या धरणातलं पाणी देखील मी सोडायला सांगितलं. किमान 2 ते 3 तरी पाळ्यात देता यायला पाहिजे पाण्याच्या, जेणेकरून रब्बीचं पीक यायला पाहिजे. तेवढे 4 पैसे उत्पादन होतील. त्याप्रमाणे ते देखील झालं. आता पाऊस चांगला झाला, आता उन्हाळी पिकं देखील शेतकरी घेताना दिसतंय. त्यावेळेला मला खूप समाधान देखील मिळतं. आपल्या जिल्ह्यातला जिगाव प्रकल्प आहे. 2005 ला आपला तो चालू झाला. एकूण 17,000 हेक्टर जमीन आपल्याला संपादित करायची आहे आणि त्याच्यापैकी 2023 पर्यंत फक्त 6,001 हेक्टर झालेलं असतात. बाकीचं जे काही क्षेत्र जे काही राहिलेलं होतं 11,000 हेक्टरच्या आजूबाजू, त्याच्यापैकीचे पण आपण आता मागच्या काही 2 वर्षामध्ये
2500 हेक्टर संपादित केली पूर्ण अवॉर्ड करून, आणि 4500 हेक्टर आता संपादनाला अंतिम टप्प्यामध्ये आहे. हेतू हाच आहे की गतिमान पद्धतीने जर का आपले हे प्रकल्प जर का आपण कार्यान्वित जर का करू शकलो आणि शेतकऱ्यांना जर का सिंचनाची जर का सुविधा जर का उपलब्ध झाली तर मोठ्या प्रमाणावरती उत्पादन डबल होऊ शकतं. परंतु दुर्दैवाने मला सांगायचं आहे याच्यामध्ये, मी जेव्हा फिरतो आणि फिरलो काही भागांमध्ये, जसं आलेवाडीचा आहे, हर कचेरीचा आहे, धरण पूर्ण झालं, पाणी साठायला चालू झालं. जेव्हा विचारलं मी शेतकरी बंधूंना की आता काय घेताय शेतामध्ये, तो पुन्हा सांगतोय तेच सोयाबीन घेतात. मग कशासाठी आपण एवढं सिंचन सुविधा केली? सोयाबीन घेण्यासाठी. सोयाबीन तर कालही होतं, आज आहे, उद्याही राहणार आहे. मग पीक काय? पीक पद्धती बदलायला पाहिजे. जोपर्यंत आपण पीक पद्धती जोपर्यंत बदलत नाही, जोपर्यंत आपण फळबाग लागवड करणार नाही, जोपर्यंत बाकीच्या ठिकाणी जे पिकं घेतली जातात ते सोडून दुसरं पीक येणार नाही, तोपर्यंत त्या शेतमालाला भविष्य नाही. आणि केवळ शेतमाल घेऊन आपल्याला चालणार नाही, तर त्या शेतमालावरती प्रक्रिया करण्यासाठी आपल्या FPO जे आहेत, शेतकरी उत्पादक कंपनी आणि गट यांनी पुढे यायला पाहिजे. आणि त्याला जोड विद्यापीठाची, कृषी विद्यापीठाची चांगली आधुनिक तंत्रज्ञानाची देखील जोड मिळणं गरजेचं आहे. आपल्याकडे स्मार्ट सारखा प्रोजेक्ट आहे, पोखरा सारखा प्रोजेक्ट आहे, डॉक्टर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे. जागतिक बँकेच्या माध्यमातून या प्रकल्पांची अंमलबजावणी राज्य शासन करतोय. आपल्याला तर आता PM किसान सन्मान सारखी पण योजना आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला वर्षाला प्रत्येक महिन्याला आपल्याला पैसे मिळतात. नमो किसान सन्मान आहे, सॉइल हेल्थ कार्ड आहे, ज्याच्यामध्ये आपण मोफत आपल्या याचं नियमितपणे सॉइल टेस्टिंग करायला पाहिजे. मी अनेक शेतकरी बांधवांना विचारतो की किती तू तुझ्या जमिनीचं हे तपासून घेतलं का, आरोग्य पत्रिका घेतली का? अनेक जणांची उत्तरं नाही आहेत. मग कधी कधी वाटतं ह्याच्यामध्ये शेतकरी फेल्युअर नाही, आम्ही प्रशासन काय फेल्युअर आहे वाटतं बहुतेक. का तर शेतकऱ्यांच्या पर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही का, पोहोचलो नाही का, हे देखील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःलाच प्रतिप्रश्न देखील करणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु मी हे विश्वासाने मी सांगू शकतो, मागच्या 2 वर्षामध्ये जेव्हा मी एकत्रितपणे, मी जसं मगाशी एक तौलिक अभ्यास करून मी जे काय पाहत होतो, निरीक्षण करत होतो, आणि माझ्या प्रत्येक व्यासपीठावरून मी ते सांगितलेलं, मला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा की आपल्या ह्याच्यातली पीक पद्धती बदलणं गरजेचं आहे. आणि मला अभिमान वाटतो की मागच्या काही कालावधीमध्ये, जी 2-2.5 वर्षाच्या ह्या कालावधीमध्ये आपल्या जिल्ह्यातलं फळबागाचं जे काही क्षेत्र आहे ते अत्यंत वेगानं वाढलेलं आहे. आज 20,000 हेक्टरवरती आपली फळबाग लागवड होते. बीजोत्पादन कुठल्या जिल्ह्यामध्ये जेवढं बीजोत्पादन होत नाही, ते आता बीजोत्पादन आपल्याकडे होतं. एक जर का आपण मी माझ्या नेहमीच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मी कृषी अधिकाऱ्यांना सांगत असतो की शेतकऱ्यांच्या पुढे एक चार्ट लावा. समजा तुझं 1 एकरचं जर का क्षेत्र आहे आणि तू जर का सोयाबीन जर का घेतला तर एकरी तुझं उत्पन्न किती होत आहे, एकरी होतं किती उत्पन्न, कोणी सांगावं शेतकऱ्यांनी? तुम्ही सांगा. 5 क्विंटल ठीक आहे, 8 क्विंटल धरू, खूप चांगला शेतकरी असला तर त्यातनं किती न भाव मिळतो? खूप चांगला भाव मिळाला तरी 5,000 जर काही क्विंटल गेलं, किती रुपये आले? 25,000 रुपये किंवा 40,000 रुपये 4 महिन्यामध्ये. त्याची पोरं बाळ हे 40,000 रुपयामध्ये होणार का? ह्याच्यामध्ये मी खर्च धरलेला नाही आहे. परंतु आता हेच जर का तुम्ही बीजोत्पादनाचं जर का बघितला किंवा भाजीपाल्याचं जर का बघितला, विशेषतः बीजोत्पादनाचं मी म्हणेन, किंवा फळबाग लागवडीचं पण आपल्याला म्हणायला हरकत नाही. बीज उत्पादनामध्ये तर आपले जर का 10 गुंठ्याचे जर का 4 प्लॉट असतील तर आपला कोणी इथं कोण बीज उत्पादनाचं असतील तर ते सांगतील इथं उभे राहून. आहेत का कोण बीज उत्पादन करणारे शेतकरी बंधू? सांगा. आपलं 10 गुंठ्याच्या ह्याला किंवा एकरी किती त्याचं उत्पन्न होईल? नाही, एका
एकरमधून आपल्याला बीजोत्पादन, कोणतं बीजोत्पादन आपण करतात? आता ह्याच्यामध्ये देखील गडबड आहे, पण ठीक आहे, हरकत नाही. सोयाबीनाचं बीजोत्पादन करणं कधी चांगलं, परंतु मी बीजोत्पादन जे म्हणतो कसं, भाजीपालाचे ज्या सीड्स आहेत ज्याचा आपल्याकडे सगळ्यात जास्त एक्सपोर्ट होतो, आपल्या जिल्ह्यातून एक्सपोर्ट होतो. आपल्याकडे मोठ्या मोठ्या कंपनी, मैको सारख्या मोठ्या कंपनी देखील आपल्याकडे आहेत. महाबीजचं देखील सर्वात मोठं बीज उत्पादनाचं क्षेत्र आहे आपल्या बुलढाण्यामध्येच आहे. तर त्या एकरी जर का बघितलं, प्रत्येक ह्याच्यामध्ये जर का म्हटलं तर 5 लाख खर्च जाऊन 5 लाखाचं उत्पन्न कुठे जातं, 4 ते 5 लाख. ही जादू आपल्या त्या बीजोत्पादनामध्ये. आणि मोठ्या संख्येने शेतकरी देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, आता लोणार मेहकर आणि आता किंबहुना चिखली देखील याच्यामध्ये बीज उत्पादनाकडे वळालेले. याच्या पुढे जण अनेक जण चिया सीड्स कडे देखील वळवलेले आहेत. आपल्याकडे काही शेतकरी उत्पादक गट आहेत, कंपन्या आहेत. राजमाचं क्लस्टर केलेलं आहे, हळदीचं क्लस्टर केलेलं आहे. त्याच्यावरती प्रक्रिया करून संपूर्ण देशभर त्याचा माल देखील जातो. आपल्याला अशा पद्धतीचे शेतकरी उत्पादक गट स्थापित करून नवीन पीक पद्धतीचा अवलंब करून मनरेगा योजनेमध्ये फळबाग लागवडाला देखील अनुदान आहे. आपल्याला जास्त खर्च नाही आहे. जे आता जी रामजी बिल म्हणून आपल्याला जे विधेयक पारित झालेलं आहे रोजगार हमीचं, जे आपण ज्याला जुनी रोजगार हमी योजना, ते जी रामजी म्हणून आता जे हे झालेला आहे कायदा, तर त्या अंतर्गत देखील आपल्याला प्रत्येक टप्प्यावरती रोपासाठी पैसे आहेत, खड्डे काढण्यासाठी पैसे आहेत, वाढवण्यासाठी पैसे आहेत. 3 व 4 वर्षे तुम्हाला त्याचं नियमित स्वरूपात पैसे तर मिळतातच टप्प्याटप्प्याने. आणि शिवाय त्याचं जे काही उत्पादन येतं, आंबा लागवड असेल किंवा कुठल्याही त्या लागवडीच्या माध्यमातून, फळबाग लागवडीच्या मधून त्याचं येणारं उत्पादन आणि वेगळं आहे आणि त्यातून मिळणारे पैसे वेगळे आहेत. तर सांगायचा हेतू आहे, सगळ्या योजनांचा लाभ घ्या, पीक पद्धती बदला, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरा, शाश्वत विकासासाठी, शाश्वत शेतीसाठीचा अवलंब करा. तर शेतकऱ्यांच्यासाठी ते दिवस दूर नाही आहेत. आणि हीच पराकाष्ठा डॉक्टर भाऊसाहेब देशमुखांनी बीजेरोड केलेली आहे. आणि शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्य शेतकरी असतील, ग्रामीण भागातील मुलं असतील, त्यांच्यासाठी पहिलं शिक्षण देणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून एक चांगला शेतकरी बनणे, आधुनिक शेतकरी बनणे, एक स्वावलंबी देश विकसित करणे, हेच स्वप्न त्यांच्या ध्यानीमनी असणार आहे आणि होतं. आणि तेच लावलेलं जे काही बीज आहे ते आज या संस्थेच्या माध्यमातून एक वटवृक्ष म्हणून आज स्थापित झालेलं आहे असं मला वाटतंय. मी सर्वांचा जास्त वेळ घेत नाही. पुन्हा एकदा मी या संस्थेला, शिवाय सर्व शेतकरी बांधवांना मी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सर्व तज्ञ मंडळींना मात्र मी आवाहन करतो की जास्तीत जास्त आणि विशेषतः विद्यापीठाचं काम संशोधनाचं आहे, नवीन तंत्रज्ञान देण्याचं आहे, नवीन प्रयोग घडवून आणायचा आहे, शेतकऱ्याच्या सोबत प्रत्येक टप्प्यावरती उभं राहण्याचं आहे. केवळ प्रदर्शन करून चालणार नाही, तर त्याच्या हातात जोडून त्याच्या बांधावरती जाण्याचं आहे. आणि ते काम आपल्या तज्ञ मार्गदर्शकांच्याकडनं, तज्ञांच्या माध्यमातून होईल अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी प्रबोधन कार्यशाळेचं उद्घाटन झालं असं देखील मी सन्माननीय हर्षवर्धन देशमुख साहेबांच्या संमतीने मी इथे घोषित करतो आणि मी थांबतो. या पाठक मॅडम, माल्य मॅडम, टेकारे मॅडम, चाले मॅडम, तुम्ही जा. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्र व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारे संचलित श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय चिखली बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन आमच्या महाविद्यालयात केलेले आहे. या महाविद्यालयाच्या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी माननीय हर्षवर्धन देशमुख साहेब, अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांनी अध्यक्षस्थान भूषवल्याबद्दल मी अध्यक्ष साहेबांचे मनपूर्वक आभार मानते.
आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक तसेच आजचे सत्कारमूर्ती माननीय डॉक्टर किरण पाटील साहेब, ज्यांनी वेळात वेळ काढून आमच्या महाविद्यालयाच्या शेतकरी प्रबोधन कार्यशाळेचं उद्घाटन केलं आणि आमचा सत्कार स्वीकारला, त्याबद्दल मी त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. माननीय संतोष दाभरे साहेब, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा, यांनी आपली उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल सुद्धा त्यांचे आभार मानते. माननीय नरेंद्र देशमुख PNK बुलढाणा यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानते. ज्यांचे प्रायोजक आपल्याला लाभलेले आहेत, माननीय महेंद्र मेटे सर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानते. आमचे सर्व ज्येष्ठ आजीवन सभासद माननीय बाबासाहेब गुंडे, माननीय काळेसाहेब, माननीय भास्करराव पाटील साहेब, माननीय जगदीशराव बाहेकर, माननीय मधुकरराव पाटील साहेब, माननीय सत्यजित पाटील, माननीय शकुंतलाताई सोनवणे, माननीय अशोक चव्हाण साहेब, आमचे स्वीकृत सदस्य पवार सर, या सर्व माननीय आजीवन सभासद यांचे मी मनपूर्वक आभार मानते. या कार्यशाळेला उपस्थित सर्व शेतकरी बांधव तसेच विविध महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्वांचे मी महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. या कार्यशाळेला ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य लाभले त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. या शेतकरी कार्यशाळेच्या अनुषंगाने 25 स्टॉल आपल्या शेतकरी बांधवांचे आहेत, त्या सर्व स्टार्टअपचे जे अधिकारी आहेत त्यांचे सुद्धा मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानते. तसेच आपल्याला मार्गदर्शन म्हणून जेव्हा लागणार आहेत त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानते. आणि माननीय अध्यक्ष साहेब यांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. तसेच जाहीर करते उद्घाटन समारोह आपण या ठिकाणी संपन्न झाला असं करतात, परंतु लगेचच प्रथम सत्राला आपण सुरुवात करणार आहोत. तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती की त्यांनी या ठिकाणी थांबावं. सर्व मान्यवरांना विनंती आहे की मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशनचे उद्घाटन आपल्याला करायचे आहे. रोहन इंगळे, ज्यांनी आपल्याला उत्कृष्ट अशी बैलजोडी जी पाहायला पण मिळत नाही ती उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे.
तर एक आपण व्यक्ती म्हणून स्वतः करू शकतो, स्वतः ऍडव्हर्टाइजमेंट. दुसरी गोष्ट, शेतकरी गट मार्फत आपण त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करू शकतो. महिला बचत गट मार्फत स्टॉल लावू शकतो. संस्था यांच्याकडून विक्री करता येईल यांची सुद्धा आपण मदत घेऊ शकतो. तसेच प्रदर्शनी लागतात, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सुवर्ण संधी असते, ज्याच्यामध्ये आपण एखाद्या प्रथम प्रक्रियेचा धान्य रेडी टू ईट बनेपर्यंत आपण प्रोडक्ट्स बनवू शकतो. हे आहेत प्रक्रियाचे प्रकार. उत्पादन खर्च जास्त आहे उत्पादन खर्च जास्त असल्यामुळे याच्यावर उत्पादन खर्च जास्त आहे आपला, उत्पन्न कमी. आपला कॉटन बेल्ट आहे, सोयाबीन बेल्ट आहे. आता ह्याच्यात आपल्याकडे काय सोयाबीन एकरी 7-8 क्विंटल होती. ब्राझीलमध्ये या GM सोयाबीन आहे ती एकरी 2 म्हणजे 50 क्विंटल होती. एकरी 50 क्विंटल. हा शेतकरी कुठं स्पर्धा करणार त्याच्यासोबत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये? बरोबर. आपण पण काय प्रोडक्शन आपल्याला हा कॉटन बेल्ट आहे, ही अन्न प्रक्रिया हे तुरळक लोक करतात. हो. आता तुरळक लोक हे जे तुम्ही जे सांगितलं याचं उत्पादन खर्च जास्त आहे. पहिलं तर हा शेतीचा उत्पादन खर्च हा जास्त आहे. आता समजा हा कंपनीला रेनॉल्डचा तेल तयार केला, हा भाव पण त्याला रेनॉल्ड कंपनी, मग ते तसं त्याच्या याचे तुम्ही आता एक प्रक्रिया केलं, याच्या अगोदरच असे उद्योग आहे की त्याच्याशी आपण स्पर्धा करू शकतो. नाही सर, आपले जे बचत गट आहेत, आपले जे कंपनी आहेत, किंवा आपण जर सुरुवात नाही केली बचत गटाकडनं घेणं, तर लोक कसे घेतील? हे बरोबर आहे. बिस्किट तुम्ही म्हटले अगोदरच त्या कंपन्या ऑलरेडी एवढ्या मार्केट झालेले, नंतर गुड्डे हे लोक आपल्यासारखे गेले. तुम्ही गेलो दुकानात, हे बिस्किट नाही मागत, गुड्डे द्या, मारीगोल्ड द्या, पार्ले द्या. कारण तो सर ब्रँड आहे. आपल्याला सुद्धा ब्रँड तयार करावा लागेल. आपल्या बचत गटाचा ब्रँड तयार करण्यासाठी आपल्याला ते जितकी ऍडव्हर्टाइज करतात तेवढं आपल्याला सुद्धा ऍडव्हर्टाइज करणं गरजेचं आहे. शेती कोणती गरज आपल्याला? जे पिकतं ते पिकतं. हो, हे या धोरणानुसार शेती करणं बरोबर जे पिकतं ते पिकतं. या धोरणानुसार शेती केली तेव्हा परवडेल. बरोबर. नाहीतर तुम्ही बघा शेती करणं फार त्रासदायक. मी हो. प्रगती शेतकरी म्हणून मला पुरस्कार भेटला राज्य शासनाचा आता 8 दिवस झाले. आता मी हे या शिक्षक सुद्धा आहे. अभिनंदन आपलं. हा एवढं हे झालेलं आहे की खूप हे झालं. पण आज सर जे माझ्या महिला तुम्ही बघितल्या तिघी, त्यांचा माल त्यांचं कौतुक आहे. अकोला इतर जिल्ह्यात चाललाय. त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. नागपूर पुण्यासारख्या ठिकाणी त्यांना बोलवण्यात येत आहे. त्यांच्या प्रोडक्टची टेस्टिंग होत आहे आणि त्या सुद्धा आज आपल्यासोबत आहेत श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन देशमुख साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब, आपण शेतकरी प्रबोधन कार्यशाळेमध्ये आहात. हो, उत्सुकतेनं आपण सर्व स्टॉल बघतात, सर्व काही सर्वांचं आपण कौतुक करतात. बघितलं पाहिजे, त्याच्याशिवाय त्यांचं समाधान होत नाही. आणि ही प्रबोधन शाळा शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांनी हे सगळे एक्झिबिशन केलेलं आहे. आणि त्यामुळं तिथं जाऊन त्यांचे प्रोडक्ट पाहणे, ॲप्रिशिएट करणे, त्यांची शुभेच्छा देणे, हे सर्व केल्याशिवाय, प्रत्येक करणाऱ्याच्या पाठीवर थाप दिल्याशिवाय त्याला प्रोत्साहन मिळत नाही. म्हणून मी मुद्दामून त्याचा फेरफटका मारतोय. शेतकरी बांधवांना काय संदेश देणार आजच्या दिनी? फार गहन प्रश्न आहे, थोडक्यात बोलता येणार नाही. सरकारी बोलल्यासारखं वाईट. त्यामुळं मी या माध्यमात प्रसार करायचा नाही मला माझ्या मताचा. पण मला शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, समोर असलेले आव्हानं, याचा सर्व गोष्टीचा पैलूंचा अभ्यास करून
शेतकऱ्यांनी याच्या पुढं शेती करण्याची गरज आहे, एवढंच या प्रसंगी सांगू इच्छितो. धन्यवाद साहेब. मी करवंड येथील कायमस्वरूपी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून म्हणजे काय? कायमस्वरूपी म्हणजे करवंडला मी प्रॉपर तिथे राहणारा आणि शेती करणारा. बरं. हा. माझे वडीलही शेतकरी होते आणि मी सुद्धा शेतकरी आहे. मी या शाळेचा या महाविद्यालयाचा फार जुना विद्यार्थी आहे. 1976 सालापासून तर साधारणतः 82-83 सालापर्यंतचा मी इथला विद्यार्थी आहे. मी एक शेतकरी आहे, पण सर्वात महत्त्वाचे आज शेतकरी प्रबोधन कार्यशाळेला मी हजर राहून विशेषतः म्हणजे हा जो स्टॉल लावण्यात आलेला, कारण शेतकऱ्यावर आज गहन मोठा प्रश्न आहे की शेती उत्पन्न खर्च, शेतीच्या उत्पन्नावर झालेला खर्च आणि उत्पन्न याची तफावत पाहता जर शासनाने शेतकऱ्यांच्या मालाचा जो रेट आहे हा कमी नाही होता, कॉन्स्टंट ठेवला किंवा त्याच्यापेक्षा थोडा वाढवला तरी चालेल, पण त्याच्यापेक्षा कमी येता कामा नये. म्हणजे उत्पादन खर्च हा शेती उत्पन्नापेक्षा कमी राहील आणि म्हणूनच नंतर मग शेतकऱ्यांना काहीतरी चांगले दिवस वगैरे येतील, आत्महत्या वगैरे होणार नाही. आजच्या कार्यशाळेपासून काय शिकलात आपण? मग काय आपल्याला अभ्यास आजच्या कार्यशाळेपासून की ज्या शेती उत्पादनासाठी नवीन तंत्रज्ञानाचे अवगत करणं शेतकऱ्यांनी गरज आहे. ऑर्गॅनिक शेती सुद्धा करायला पाहिजे. बरंचसं काही याच्यामध्ये आहे, शेतकऱ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. धन्यवाद. काय आवडलं तुम्हाला? तिथल्या प्रदर्शनीमध्ये म्हणजे जे आमच्या प्रयटनाचे आहे ना, जे सुरुवातीच्या गेटमध्ये जे साधं झोपडी वगैरे बनवली होती आणि त्यानंतर एक मांडवाचा जो गेट म्हणजे अगदी साध्या पद्धतीत ज्याला म्हणजे आमच्या शेतामध्ये मी बाग वगैरे विणलेल्या बसण्यासाठी त्यांनी ट्रिपच्या वरतून बनवलेला होता की ज्याच्यावरून त्या व्हिडिओ वगैरे सोडलेले होते. बाकी या इतर प्रदर्शनी पण इकडचं म्हणजे जे आम्हाला पर्यटनाला आवश्यक पाहिजे. अजून फोटोग्राफ आहे याच्यामध्ये, ते जपून ठेवले कारण की मला तिथं पर्यटनाची गरज पडली. आपण नवीन लेखी दाखवलं. वाण तुम्ही लावता? लावतो म्हणजे आता बटाटा तुम्ही खाली लागणार बटाटा हा बटाटा वेगळीवर लागतो. खायला लागणार माऊली अरे यांना दुसऱ्याला लावायचं आपण लावून चेक करू शकतो. हो. आले का?